श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आपण निघतोय एका लग्नासाठी, अक्षताच्या लग्नासाठी। अक्षता माझी ज्युनियर, माझ्यापेक्षा 1-2 इयत्ता लहान असेल ती। मेन म्हणजे माझे आई वडील ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते आहेत, ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी शिकले, त्याच शिक्षण संस्थेचे घटक आहेत गावण मॅडम। तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे। मॅडम अरुला बघायला सुद्धा आल्या होत्या। एवढ्या वर्षांची ओळख तर आहेच, पण जेव्हापासून मी यूट्यूब चालू केलं आहे तेव्हापासून मॅडम एकदा दोनदा आपल्या व्हिडिओजमध्ये दिसल्यात। तर आज त्यांच्या मुलीचं लग्न आहे, तर आपण त्याच्यासाठी निघतोय। लेटच झालाय, निघूया। अरुला नेणार होते पण तो तिथे दंगा करेल, त्याच्यामुळे मग मी म्हटलं तो घरीच राहू दे, आपणच जाऊया। चला। कोइन्सिडेंटली सगळं गुलाबी गुलाबी झालंय। आज साडी पण मी गुलाबीच सिरियल केली वेअर करायला। गॉगल तर माझं गुलाबी आहेच, पर्स पण गुलाबी आहे, जे मी आहेर पाकिट घेतलंय ते पण गुलाबीच आहे। चला आपण निघूया। आई मोस्टली तिथे पोचली असेल, कारण मी तिला फोन केला तर तिने उचललं नाही, याचा अर्थ ती गाडीवर असेल। व्हेन्यूला पोचून भेटूया। आपण वधूवरांना भेटायला आलोय आता। अक्षता आणि हिमांशू दोघेही खूप गोड दिसताय, इंडिव्हिज्युअली सुद्धा आणि एकत्र सुद्धा। आणि या आता औक्षण ज्या करत आहेत त्या आहेत गावण मॅडम, म्हणजे वधू माय। अक्षता पण त्यांची एकुलती एक मुलगी आहे, त्याच्यामुळे तिच्याशी आणि मॅडमशी पण मी व्यवस्थित रिलेट करू शकते। मंगलाष्टकासुद्धा इतक्या सुंदर म्हटल्या होत्या की 1-2 मंगलाष्टकांच्या वेळी तर माझ्याच डोळ्यात पाणी आलं। आणि म्हणजे माझ्या समोर मॅडमचा चेहरा उभा राहिला की त्या आतल्या रूममध्ये बसून कदाचित अश्रू ढाळत असतील, तर ते विचार करून माझ्याच डोळ्यात पाणी आलं। आणि अजिबात सोपं नसतं, लेक 1 असो काय की 4 असो काय, लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा आईचे डोळे भरतातच। म्हणजे त्याला काय बोलायचं या क्षणांना, रीत आहे, पाळावी लागते। आणि हा सगळा कोकण एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक वृंद अक्षताला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेला। विवाहाचे पुढचे विधी इथे या मंडपात पार पडले। नवरा नवरी आणि आई वडील बसले पण होते कन्यादानासाठी। अक्षता आणि हिमांशू, तुम्हा दोघांना आमच्या संपूर्ण यूट्यूबच्या परिवाराकडून नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तुम्ही दोघेही एकत्र खूप गोड दिसत होतात। आणि फोटोग्राफर होते आपले संदीप दादा, त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन मी छान छान फोटो काढून घेत असते, त्यांची पण भेट झाली तिकडे। इकडे सोय होती जेवणाची, दुपारचं जेवण होतं, 12चा मुहूर्त होता, मेनू भरपूर होता, त्यातलं मी एवढंच घेतलं ताटामध्ये, खूप काय काय होतं। नवरीची काकी आहे। हो, नवरीची काकी आहे। अच्छा, मला वाटतं पटकन नवरा मुलाकडून। नाही, छोटी काकी त्या ना माझ्यापासून मला बघतायत आणि हसतायत, मला समजलं की हे आपले व्हिडिओज बघत असतील। मगाशी पण त्यांचा मुलगा म्हणाला की त्या मला ओळखतात पण मी त्यांना नाही ओळखत। म्हटलं जाता जाता एकदा काकूंना भेटूया। बघता तुम्ही व्हिडिओ? आवडतं? थँक्यू व्हेरी मच। बाबू छान आहे ना? बाबू काय नाही, बाबूला नाही आणलं तू, मला काहीच सुचू नसतं माहिती आहे मला, जाम थँक्यू। हा हा, साहिलच्या बसलेली तुमच्या बाजूला, हा म्हणजे आत्या। ओके, फोटो काढून तिला पाठवलेला व्हॉट्सअपवर। थँक्यू सो मच, थँक्यू। छान असतात व्हिडिओ।
जेवले. छान दिसतात दोघी पण. इकडे फोटो बूथ आहे. फोटो काढायला पण छान छान जागा आहेत, खूप ग्रीनरी आहे. पण माझा फोटोज काढायला कोण नाही, तर मीच माझा सेल्फी काढला. तर जाऊ दे, आता घरी जाऊनच काढू. आपल्या घरी पण काही कमी झाडं नाही आहेत. निघते मी आता. आई अक्षता टाकल्या आईने आणि आई निघाली, कारण की तिची शाळा आहे दुपारी, तर ती फक्त अक्षता टाकण्यापुरती आलेली आणि आता ती स्कूलला गेली आहे. आणि नंतर संध्याकाळी सगळ्या स्टाफसाठी, म्हणजे जे सगळे शिक्षकवृंद आहेत जे आत्ता लग्नाला नाही येऊ शकले त्यांच्यासाठी, अशा सगळ्यांसाठी संध्याकाळी रिसेप्शन आहे वेगळं. तर आई तिकडेच भेटेल आणि मग ती तिकडे जेवेल. गाडी या गदारोळात अडकली आहे माझी. एवढी आत नको लावायला हवी होती का? आता निघाली तर बरी, कशी काय सांगू कोणाला काढायला. अरे देवा, निघाली गाडी बाई. मला वाटलं निघते की नाही, पण नशिबाने तिथे एक काका आले जे चांगले होते. त्यांना थोडी विनंती केली की मला जरा मदत करता का, मग त्यांनी आजूबाजूच्या 2 गाड्या सरकवल्या, मग मी काढली. आले मंडळी घरी. आरू जेवायला बसलेला, पण काय ना त्याची इच्छा नाही आहे जेवायची. त्याने 2 घास खाल्ले आणि तो उठला. तिकडे आज्या विचारत होत्या आरू कुठे आहे, आरूला नाही आणलंस का. आरूनी काय सुचून असतं दिलं मला, का जागचं हालून असतं दिलं, का 2 घास सुखाचे खाऊन असतं दिलं. बनव हे, आपण बनवूया. चालेल ठीक आहे. एकदम टाइमात लग्न लागलं. 12:02चा मुहूर्त होता आणि डॉट मुहूर्तावर लग्न लागलं. पहिली अक्षता सुरू व्हायला म्हणजे मंगलाष्टका, आणि मी तिथे पाऊल ठेवायला हॉलमध्ये एकच वेळ. थोडंसं मी आधी गेले असते किंवा थोडंसं जर मंगलाष्टका लेट सुरू झालं असतं तर आपल्याला नवरीची एंट्री कॅप्चर करता आली असती. पण मी गाडी पार्क करून निघाले तेवढंच माझ्या लक्षात आलं की नवरीची एंट्री होते, कारण तसं गाणं प्ले होत होतं. थोडीशी चुकामुक झाली, नाही तर आपल्याला ती पण कॅप्चर करता आली असते तिची एंट्री. ही मंडळी पाठीमागे आपली थोडीशी जागा आहे, तर तिथे आपण आता थोडं बांधकाम करून घेतोय. कुमारच करतोय काम बऱ्यापैकी. आता कॉलम्स वगैरे उभे राहिलेत. आता स्लॅब पण पडेल थोड्या दिवसांनी. माझं माहेर आहे हे. थोडीशी जागा होती आमची इथे, तर आईचं म्हणणं झालं की आपण तिथे करूया काहीतरी, कारण ती नुसतीच जोपर्यंत पडून होती इतकी वर्ष तोपर्यंत इथे कसं आहे घाण वगैरे टाकली जायची, मग त्याची कचराकुंडीच बनत होती. त्याच्यापेक्षा म्हटलं आपण ती जागा युटिलाइज करूया. त्याच्यामुळे इथे आता थोडंसं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. माय हजबंड सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरच करतोय, घरचा माणूस आहे ना, त्याच्यामुळे चांगलं काम करतोय. हो, शाबासकी देऊ आपण त्यांना काम पूर्ण झाल्यावर. जा मार तू पाणी, तो मार. दादा बोलतोय आरूला ठेव इथे पाणी मारायला. मारशील तू पाणी? तुला पाण्यात खेळायला आवडतं ना, घराला पाणी मारशील? ठीक है, बस उतना तो हो गया. चल इसी पे मार पाणी. माझ्या माहेरच्या गावामध्ये आमच्या राहत्या घरापासून काही अंतरावर गावठाणाकडून मिळालेली ही जागा होती. इतके वर्ष ती तशीच पडून होती, आम्ही तिथे काही केलं नव्हतं. पण आता आम्ही तिथे भाडोत्र्यांसाठी खोल्या उभारत आहोत. तुम्ही बघताय पसारा काढलाय. हे सामान कलाकुसरीचं आहे, जे माझ्याकडे होतं थोडंसं मी नवीन आणलेलं आहे. आता नाही, डोहाळ्या जेवणाच्या टाइम मध्ये मी काय काय बनवलेलं ना वस्तू तेव्हा, किंवा असं काहीतरी थातूर मातूर मी अधूनमधून जर केलं असेल तेव्हा मी या वस्तू गोळा केलेल्या आहेत. त्यांचं झालं होतं पसारा आणि क्लटर आणि अस्ताव्यस्त. प्लस ही जी पिशवी आहे ती मी माहेराहून रिसेंटली घेऊन आलेली आहे, कारण की ह्याच्यात पण माझं तिकडे सामान होतं. ते म्हटलं मी तिथे ठेवून तसंच खराब होईल, इथे माझ्या डोळ्यासमोर असेल तर मला इच्छा तरी होईल काय ना काय बनवायची, म्हणून मी ते घेऊन आलेली आहे. फक्त आम्ही ते आता सॉर्ट करतोय, कारण की मलाच माहिती नाहीये मी कशात काय ठेवलंय. सो एकदा डोळ्याखालून गेलं की जरा क्लॅरिटी राहील. सो म्हणून आम्ही बसलोय करायला.